माझ्या ताब्यात द्या, एका मिनिटात सगळ्या जागा बायकांना देतो. डीसीसी बँक माझ्याकडे जायची आहे, विराज काका उंडाळकरांकडे. तो वाटायला पाहिजे, आणि तो न वाटल्यामुळे आणि आम्ही एवढ्यांदा जेल गेलो. दादा एकदा जरी जेलमध्ये जाऊन आले असते ना, तर महिलांच्या विषयी ह्याच्या विषयी कृतीशील असणारा माणूस होता. म्हणजे नेतृत्व करता येतं. मी एवढं बघते की दादांनी पालकमंत्री म्हणून माझ्या कारकिर्दीत झाल्यात अशी नोंद टाकली, आणि मग दादांची जर म्हणते दादा आली आणि मी ती करू शकते. त्यामुळे उत्तम संभाषण कौशल्य असं ह्या गोष्टी मला खूप शिकाव्याशा वाटतात. नवीन नवीन शब्द मला ऐकावेसे वाटतात, त्याविषयी जाणून घ्यावंसं वाटतं. नॉलेज दिलं आपल्याला मॅडम, प्रॅक्टिकल नॉलेज दिलं ना, तिथं जाऊन कसं करायचं ते खूप इम्पॉर्टंट वाटलं मला. कारण की तिथं जाऊन आपण आपल्याला आधी कळालं तर आपण दुसऱ्याला घेऊन जाऊन शिकू शकतो की हे बघ हे असं करायचं. सगळ्यांना नुसतं सांगून समजतं असं नाही, प्रॅक्टिकल नॉलेज खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतंय. अजून आहे म्हणजे माझं जे प्रोफेशन आहे फोटोग्राफीचं, त्याच्यामध्ये मी जे शाळांबरोबर काम करते, जिल्हा परिषद शाळा, त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग जास्त प्रमाणावर असतो. तर डोंगरखेड्यामधल्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये जे विद्यार्थी संख्या असते, आम्ही जसं जाताना आम्हाला 100-200 मुलं दिसतात, आणि सेकंड टाइम आम्ही जेव्हा जातो ना त्यावेळेस 50-40 असा आकडा होतो. मग हा आकडा अचानक कसं काय घडतो, याचं कारण म्हणजे आम्हाला तिथल्या शिक्षकांनी सांगितलं की इथले जे मुलं आहेत शिकणारे, त्यांचे जे पालक वर्ग आहे तो दुसऱ्या गावाचा आहे. इथलं काम संपलं की चला ते शिफ्ट झाले, दुसऱ्या गावी गेले. तर ह्याचं फॉर्म भरताना ही गोष्ट मला जास्त असं प्रकर्षाने जाणवली की स्थलांतरित मजूर हा एक मुद्दा आहे ना, की याच्यासाठी आपण काहीतरी असा उपक्रम राबवला पाहिजे की जेणेकरून ते बाहेर दुसऱ्या गावी इथून तिथं भरकटू नये, आणि त्यांची मुलं पण पुढे शिकावी, ती पिढी पण पुढे चांगल्या पद्धतीने जगावी. आणि मला ती म्हणजे माझे मत मांडताना विचार करायला लागत होता. आता माझं मत मी थोडं का होईना मांडू शकते आणि लोकांशी थोडं तरी बोलू शकते. मला असं समोर बोलताना भीती वाटते की सगळ्यांची. आणि माणसे नावे ठेवणे, काहीतरी बोलणे हा प्रसंग आला, पण त्याकडे मी दुर्लक्ष केले व त्या महिलेची मी मदत केली. त्या नावे ठेवणाऱ्या लोकांकडे मी दुर्लक्ष केले. लावून घेतलेले आहेत. आता पहिल्यांदाच बोलते मी, अशा सेविका आहे परंतु मी जास्त काही बोलत नाहीये. आणि सर्व महिला मी एकत्र असतो, आणि काही महिलांची सातबाऱ्याला पण नावं लावलेली आहेत. ते काय करायचे, कसे लढायचे हे ज्ञान मिळाले. मला खूप आत्मविश्वास मिळाला व मला थोडं का होईना आपण बोलायला यायला लागले. मला माझी बाजू मांडता यायला लागली, आणि मुलींच्यासाठी व त्यांच्या हक्काबाबत मला सर्व काही माहिती मिळाली. कारण की मी ते बघितलेलं थोडंफार म्हणून मला असं वाटतं की मी तर जेव्हा केसेस बघायची तेव्हा जास्त मला बालविवाह बघितला. मी ताईसारख्या म्हणायच्या, हे बघ तुमच्या वयाच्या मुली लग्न झालं, तुम्ही बघा असं. पण ते त्याच्यावर गेलं की बालविवाह खूप बघितले मी जेव्हापासून इथं यायची ते, आणि नवरा बायकोंचे केसेस ते जास्त बघायला भेटले. निशा दागवाले, मी मॅडम सोबत गेली 4 ते 5 वर्ष झाली मी जॉईन झाली आहे मॅडम. आणि मी एक टिपिकल राजपूत फॅमिलीमधून आहे. आम्हाला आमचं लिमिटेशन, बाउंड्रीज आणि खूप काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे वेगवेगळे कार्ड काढायचे, रेशनिंग कार्ड, तहसीलदारची कामं किंवा
त्यांना नॉलेजपर्यंत अगदी मागं पुढं असतात, त्यांना हे पटलंच पाहिजे. माझ्या स्वतःच्या बदल झालाय. त्यामुळे काम करायला लागलं एवढं. माझ्या ताब्यात एका मिनिटात सगळ्या जागा बायकांना देत. डीसीसी मॅम माझ्याकडे नाहीच आहे, विराज काका उंडाळकरांकडे.